विद्यार्थी मित्रांनो, A1 स्टडी टूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत. हे स्पर्धा परीक्षेचे युग आहे. या स्पर्धा परीक्षेच्या युगात स्पर्धेत टिकायचं असेल, यश मिळवायचं असेल तर सातत्यानं शोधत राहावं लागेल, अभ्यास करावा लागेल, प्रयत्न करावेच लागतील. यश आपोआप मिळत नाही. संधी जेव्हा येते तेव्हा ती लहान असते, जेव्हा ती निघून जाते तेव्हा ती महान असते. आणि म्हणून TCS, IBPS या पॅटर्नच्या परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती A1 स्टडी टूर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण देत असतो. आज नवीन व्हिडिओ आपला भारत, आपल्या भारताविषयी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाते. चला तर मग बघूया आपला भारत. भारताविषयी महत्त्वाच्या नोंदी. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,469 चौरस किलोमीटर आहे. एकूण जागतिक क्षेत्रफळाशी असणारे प्रमाण 2.42% आहे. आकारमानाच्या दृष्टीने जगातील स्थान 7वे. दक्षिण उत्तर लांबी 3,214 किलोमीटर. पूर्व पश्चिम रुंदी 2,933 किलोमीटर. एकूण भूसरहद्द 15,106.7 किलोमीटर. एकूण समुद्रकिनारा 7,516.6 किलोमीटर. मुख्य भूमीला लाभलेला समुद्रकिनारा 5,422.6 किलोमीटर. बेटांना लाभलेली किनारपट्टी 2,094 किलोमीटर. सन 2021च्या वनस्थिती अहवालानुसार वनाच्छादित क्षेत्र 7,13,789 चौरस किलोमीटर. सन 2021च्या वनस्थिती अहवालानुसार वनाच्छादित क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण 21.71%. सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र असलेले घटक राज्य मध्य प्रदेश 77,493 चौरस किलोमीटर परिसर. भौगोलिक क्षेत्राशी वनाच्छादित क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण असलेले घटक राज्य मिझोराम 84.53%. घटक राज्यांची संख्या 28. केंद्रशासित संघराज्य प्रदेशांची संख्या 8. अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश. भारताचे अति दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट. मुख्य भूमीचे दक्षिण टोक केप कमोरिन तमिळनाडू. सर्वोच्च पर्वत शिखर K2 गॉडविन ऑस्टिन हिमालय. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अनैमुडी अन्नामलाई पर्वत. सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य गुजरात. भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त कर्कवृत्त. कर्कवृत्त जाणारी एकूण राज्ये 8 आहेत. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा,
आणि मिझोराम. आंतरराष्ट्रीय भूसीमा. बांगलादेश 4096.7 किलोमीटर, चीन 3488 किलोमीटर, पाकिस्तान 3323 किलोमीटर, नेपाळ 1751 किलोमीटर, म्यानमार 1643 किलोमीटर, भूतान 699 किलोमीटर, अफगाणिस्तान 106 किलोमीटर. महत्त्वपूर्ण गोष्ट, भारताची बांगलादेश या देशासोबत सर्वाधिक लांबीची तर अफगाणिस्तान सोबत सर्वात कमी लांबीची संलग्न भूसीमा आहे. घटक राज्ये व त्यांच्या राजधान्या. महाराष्ट्र मुंबई, कर्नाटक बेंगळुरू, तमिळनाडू चेन्नई, तेलंगणा हैदराबाद, गुजरात गांधीनगर, मध्य प्रदेश भोपाळ, उत्तर प्रदेश लखनऊ, बिहार पाटणा, पंजाब चंदीगड, हिमाचल प्रदेश शिमला, आसाम दिसपूर, अरुणाचल प्रदेश ईटानगर, मेघालय शिलाँग, त्रिपुरा आगरतळा, गोवा पणजी, आंध्र प्रदेश अमरावती, केरळ थिरुवनंतपुरम, ओडिशा भुवनेश्वर, राजस्थान जयपूर, छत्तीसगड रायपूर, उत्तराखंड डेहराडून, झारखंड रांची, हरियाणा चंदीगड, पश्चिम बंगाल कोलकाता, मिझोराम ऐझवाल, सिक्कीम गंगटोक, नागालँड कोहिमा, मणिपूर इम्फाळ. संघराज्य प्रदेश व त्यांच्या राजधान्या. दिल्ली नवी दिल्ली, चंदीगड चंदीगड, पुदुच्चेरी पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार, पोर्ट ब्लेअर, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, दमण, लक्षद्वीप कावरती, जम्मू आणि काश्मीर, उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर आणि हिवाळ्यातील राजधानी जम्मू, लडाख, उन्हाळ्यातील राजधानी लेह, हिवाळ्यातील राजधानी कारगिल. विशेष आणि महत्त्वाचे, जानेवारी 2023 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असे घोषित केले आहे. धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेश राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. 26 जानेवारी 2020 या नियत दिनांकास दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या दोन संघराज्य प्रदेशांचे विलीनीकरण करून प्रत्यक्षात एकच संघराज्य प्रदेश निर्माण झाल्यामुळे
26 जानेवारी 2020 पासून भारतातील संघराज्य प्रदेशांची संख्या 8 इतकी झाली. केंद्र शासनाने लागू केलेल्या जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019 अन्वये 31 ऑक्टोबर 2019 पासून तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन करून जम्मू आणि काश्मीर व लडाख हे 2 नवे संघराज्य प्रदेश अस्तित्वात आले. नवीन घटक राज्यांची निर्मिती. सन 1956च्या राज्य पुनर्रचना अधिनियमात अंतर्गत निर्मित घटक राज्ये. नंबर 1 आंध्र प्रदेश. इसवी सन 1956 मध्ये हैदराबाद राज्य, आंध्र राज्य व तेलंगणा हा प्रदेश मिळून आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. नंबर 2 महाराष्ट्र व गुजरात. तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून सन 1960 मध्ये महाराष्ट्र व गुजरात या स्वतंत्र राज्यांची स्थापना झाली. नंबर 3 केरळ. सन 1956च्या राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे त्रावणकोर, कोचीन ऐवजी केरळ राज्याची निर्मिती झाली. नंबर 4 कर्नाटक. सन 1973 मध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातून कर्नाटकची निर्मिती झाली. नंबर 5 नागालँड. आसाम राज्यातील काही भाग विलग करून सन 1963 मध्ये नागालँडची स्थापना झाली. नंबर 6 हरियाणा. सन 1966 मध्ये पंजाब राज्यातून काही भाग विलग करून हरियाणा राज्याची स्थापना झाली. नंबर 7 हिमाचल प्रदेश. सन 1971 मध्ये याला राज्याचा दर्जा मिळाला. नंबर 8 मेघालय. आसाम मधील उपराज्य असणाऱ्या या प्रदेशाला सन 1972 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. नंबर 9 मणिपूर व त्रिपुरा. सन 1972 मध्ये मणिपूर व त्रिपुराला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. नंबर 10 सिक्कीम. सन 1975 मध्ये सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. नंबर 11 मिझोराम. सन 1987 मध्ये मिझोरामची स्थापना झाली. नंबर 12 अरुणाचल प्रदेश. सन 1987 मध्येच अरुणाचल प्रदेशाची सुद्धा स्थापना झाली. नंबर 13 गोवा. सन 1987 मध्ये गोव्याची सुद्धा स्थापना झाली. नंबर 14 छत्तीसगड. मध्य प्रदेश राज्याची पुनर्रचना करून 1 नोव्हेंबर 2000 रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना झाली. उत्तराखंड. उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करून 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंड प्रदेशाची स्थापना झाली. नंबर 16 झारखंड. बिहार राज्याचे विभाजन करून 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली. नंबर 17 तेलंगणा. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना झाली. नावांमध्ये झालेले बदल. सन 1950 मध्ये संयुक्त प्रांताचे नामकरण उत्तर प्रदेश असे करण्यात आले. सन 1956 मध्ये हैदराबाद राज्याचे नामकरण आंध्र प्रदेश असे करण्यात आले. सन 1956 मध्येच त्रावणकोर कोचीन राज्याचे नामकरण केरळ करण्यात आले.
सन 1959 मध्ये मध्य भारत राज्याचे नामकरण मध्य प्रदेश करण्यात आले. सन 1969 मध्ये तत्कालीन मद्रास राज्याचे नामकरण तमिळनाडू करण्यात आले. 1973 मध्ये तत्कालीन म्हैसूर राज्याचे नामकरण कर्नाटक करण्यात आले. सन 1973 मध्येच लक्षद्वीप, मिनिकॉय व अमीनदिवी यांचे नामकरण लक्षद्वीप असे करण्यात आले. सन 1992 मध्ये दिल्ली या संघराज्य प्रदेशाचे नामकरण राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली असे करण्यात आले. सन 2007 मध्ये उत्तरांचल राज्याचे नामकरण उत्तराखंड असे करण्यात आले व पॉंडेचेरी या संघराज्य प्रदेशाचे नामकरण पुदुच्चेरी असे करण्यात आले. सन 2011 मध्ये ओरिसा या राज्याचे नामकरण ओडिशा असे करण्यात आले. भारतीय सीमेवरील राष्ट्र व संलग्न घटक राज्ये आणि संघराज्य प्रदेश. पाकिस्तान या देशाला लागून असलेली राज्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख. अफगाणिस्तान या देशाला लागून असलेला प्रदेश लडाख. चीन या देशाला लागून असलेले प्रदेश लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. नेपाळ देशाला लागून असलेले प्रदेश उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. भूतान देशाला लागून असलेले प्रदेश सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. बांगलादेश या देशाला लागून असलेले प्रदेश पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. म्यानमार देशाला लागून असलेले प्रदेश अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. महत्त्वपूर्ण गोष्ट, अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर त्या देशाच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नवे नाव इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान असे आहे. समुद्र किनारी असलेली राज्ये आणि त्याभोवती असलेल्या समुद्राची लांबी. गुजरात 1214.70 किलोमीटर, महाराष्ट्र 652.60 किलोमीटर, गोवा 101 किलोमीटर, कर्नाटक 280 किलोमीटर, केरळ 569.70 किलोमीटर. हे पाचही राज्य अरबी समुद्राला लागून आहेत. आता बंगालच्या उपसागराला लागून असलेले राज्य आणि समुद्र किनाऱ्यांची लांबी. तामिळनाडू 906.90 किलोमीटर, आंध्र प्रदेश 973.70 किलोमीटर, ओडिशा 476.40 किलोमीटर, पश्चिम बंगाल 157.50 किलोमीटर. प्रमुख बंदरे. पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून असलेली प्रमुख बंदरे. राज्य गुजरात, बंदरे ओखा, कांडला आणि भावनगर. महाराष्ट्राला लागून असलेली बंदरे मुंबई, न्हावा शेवा. गोव्याला लागून असलेली बंदरे
मार्मागोवा, कर्नाटकला लागून असलेली बंदरे न्यू मंगळुरू आणि कारवार, केरळला लागून असलेली बंदरे कोची, कालिकत, आल्लेपी. आता पूर्व किनारपट्टी, बंगालचा उपसागर, तेथील राज्यांना लागून असलेली बंदरे पश्चिम बंगाल, बंदरे आहेत कोलकाता आणि हिल्डिया. तमिळनाडू राज्याला लागून असलेली बंदरे चेन्नई, तुतीकोरीन, एन्नोर, धनुषकोडी. ओडिशा राज्याला लागून असलेले बंदर पारादीप. आंध्र प्रदेशाला लागून असलेले बंदर विशाखापट्टणम. अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेले बंदर पोर्ट ब्लेअर. हे नेहमी लक्षात ठेवा, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई. भारतातील उपग्रहाधारित अत्याधुनिक बंदर न्हावाशेवा. भारतातील पहिले मुक्त बंदर कांडला. पश्चिम किनाऱ्यावरील लोह खनिज निर्यातीसाठीचे बंदर न्यू मंगळुरू. पूर्व किनाऱ्यावरील सर्वात जुने कृत्रिम बंदर चेन्नई. भारतातील पहिले खाजगी क्षेत्र निर्मित बंदर एन्नोर. भारतातील सर्वाधिक खोल बंदर विशाखापट्टणम. युरोपला सर्वात जवळ असणारे भारतीय बंदर मुंबई. जपानला कच्चे लोखंड निर्यात करण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख बंदर विशाखापट्टणम. कुद्रेमुख प्रकल्पातील कच्चे लोखंड इराणला पाठवण्यासाठी उपयुक्त बंदर न्यू मंगळुरू. आपल्या भारतासंबंधी विशेष माहिती इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. A1 स्टडी टूर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला अशीच मिळत राहील. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.